जय गणेश. वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द विजय शो. गणपती आगमनाची वेळ होते आणि सगळीकडे मूर्त्या जोर शोरात तयार होत आहेत. चला एका कारखान्याला भेट देऊया आणि त्याच्या स्टाफ बरोबर बोलू आणि वेगवेगळ्या मूर्तींचं दर्शन करू. यू विल एन्जॉय दिस एपिसोड. आपल्या समोर अनिकेत शिंदे आहेत आणि जवळजवळ पिढ्यानपिढ्या हे गणपतीचा यांचा कारखाना आहे. तर विचारूया त्यांना की या वर्षीची स्टेटस काय. सर, मी अनिकेत शिंदे, CBD बेलापूरमध्ये 1985 पासून आपलं शाखा आहे. त्याचप्रकारे आपले 3 ठिकाणी शाखा आहेत, कळंबोली, खारघर आणि CBD बेलापूर. तर आपला गणपतीचा कारखाना जो आहे तो कळंबोली स्टील मार्केटमध्ये आहे, पेंडला पण आहे. तर आपल्याजवळ इको फ्रेंडली मूर्त्या आहेत, POPच्या मूर्त्या आहेत. 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत मूर्त्या आपण बनवतो. पण यावर्षी तुम्ही म्हणाला थोडी लेट सुरुवात झाली, काय कारण होतं? यावर्षी POPची जी मूर्त्या आहेत त्यांना गव्हर्नमेंटनी बॅन आणलेला, पण त्याच्यावरती तोडगा काढून यावर्षी त्यांनी परमिशन दिलेली आहे. अच्छा अच्छा. तर आता पूर्णपणे परमिशन आहे. समुद्रामध्ये पण विसर्जन करायला परमिशन आहे आणि कृत्रिम तलाव बनवून त्यात पण विसर्जन करायला परवानगी आहे. ओके. आता तुम्हाला लोकांचा कल कसा वाटतोय, म्हणजे POP कडे जास्त आहे की इको फ्रेंडलीकडे? इको फ्रेंडलीकडे जास्त आहे सध्या. अच्छा. POP मध्ये पण आहे, पण ज्या मंडळाच्या मूर्त्या आहेत मोठ्या मोठ्या त्या POP मध्येच बनवाव्या लागतात. हां. मातीच्या मूर्तीला वजन जास्त असतं, त्यामुळे छोट्याच मूर्त्या असतात मातीच्या, शाडूच्या. आणि अप्रॉक्सिमेटली किती मूर्त्या तुमच्या इकडनं जात असतील, बुकिंग होत असतील? टोटल या Approximate. CBDच्या शाखेमधून 600 ते 750 मूर्त्या जातात. अच्छा. कळंबोलीच्या शाखेमधून 800-900 मूर्त्या जातात. खारघरच्या शाखेमधून 300 ते 350 पर्यंत मूर्त्या जातात. आणि हे आता किती जनरेशन्स हे चालू आहे तुमचा कारखाना? 3री पिढी आमची. अच्छा अच्छा. वडिलांनी स्टार्ट केलेलं 1985 पासून, तेव्हापासून चालू. वाव. अरे म्हणजे जवळजवळ 40 वर्ष झाली. व्हेरी गुड. 45-46 वर्ष झाली. नाही, खूप छान मूर्त्या असतात तुमच्याकडे. मी तर नेहमीच घेतो आणि लोकांनी पण घ्यावी, खूप पूजा करावी. श्रावणातला हा म्हणजे गणपती एकदा तुम्ही ठेवल्यापासून वाटतं सण येतोय, तर जोश येतो आणि खूप चांगलं आहे. मी तुमच्या कळंबोलीलाही व्हिजिट करतो. नक्की नक्की. थँक्यू व्हेरी मच. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव दिलीप तुकाराम शिंदे. दादा, तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की आपण कारखाना, गणपती मूर्तीचा कारखाना चालू करू म्हणून? काय, मला माझी पहिली चित्रकला एकदम छान होती. अच्छा. त्याच्यामुळं मी पहिला 4थीत 5वीत असताना मी स्वतः हाताने बनवूनच गणपती बसवलो. वा वा. मग आपल्या हातानं गणपती बनवायचा आणि ती स्थापना. खूप छान. परत मुंबईला आल्याच्या नंतर मग चित्रकला चांगली असल्यामुळे ह्या व्यवसायामध्ये मी पडलो. आर्टिस्ट असल्यामुळे तुम्हाला जास्त तुम्ही चांगल्या मूर्त्या बनवू शकला असाल. बरोबर आहे. अच्छा, मूर्ती बनवताना मुख्य प्रक्रिया काय असतात? मूर्ती बनवताना मुख्य प्रक्रिया म्हणजे आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक शाडू आणि एक POP. तर POPचं काय आहे, त्याला काबल लागते, POP लागतं. परत पहिल्यांदा त्याचा जर जास्त आपल्याला मूर्ती बनवायची असतील तर त्याला साचा बनवायला लागतो आपण. आणि साचा बनवल्याच्या नंतर मग त्याच्यातून आपल्याला किती मूर्ती पाहिजे तेवढ्या आपल्याला काढता येतात. पहिल्यांदा मॉडेल बनवायला लागतं, त्या मॉडेलचा परत साचा पडावा. मॉडेल तर चांगले आर्टिस्टच बनवत असतील ना? सगळ्यांचं काम नाहीये. सगळ्याचं काम नाही ते. बरोबर. ते जे चांगले आर्टिस्ट आहेत ना ते बनवतात. अच्छा. आणि त्याच्यावरती परत आपण रबर मारून त्याचा फिनिशिंग चांगली. हा. आणि एक मूर्ती तयार व्हायला नॉर्मली किती वेळ लागतो, स्टार्ट टू फिनिश? स्टार्ट टू फिनिश तसा विचार केला तर स्टार्ट टू फिनिश काम होत नाही. एक टप्प्याटप्प्याने काम असतात त्याची. ठीक आहे. तर आता आपल्याला बाबांनो 100 मूर्ती बनवायची आहे, तर पहिल्यांदा त्याचं बाबांनो पहिल्यांदा वतकाम झाल्याच्या नंतर सुकल्यानंतर पॉलिश करायचं असतं. पॉलिश केल्यानंतर मग तो कलरला घ्यायचा. या मधल्या प्रक्रिया म्हणजे
फुलं भिजवणं, फिनिशिंग देणं, हे करणं, घासणं, ते झाल्याच्या नंतर मग पेंटिंग. आणि ठीक आहे, पेंटिंग म्हणजे- झाल्यानंतर त्याच्यामध्ये बी गोल्डन लावणं, हे करणं, ते करणं, हे आखणी म्हणजे करणं. तुम्ही एक लॉट समजा आहे तो किती दिवसात बनत असेल? तरी- समजा एक 50 मूर्तीचा लॉट 50 बनवताय. मूर्तीचा लाट आणि 3 कामगार जर असतील हा, तर तो 2 दिवसामध्ये पूर्ण होतो. अच्छा, एवढं फास्ट आहे? हा, ओके ओके. 50 मूर्तीचा. आणि असं आपण एक एक मूर्ती बनवायला गेलं तर त्याला फार वेळ लागतो. हा, हे ते होतं. साच्यामुळे फास्ट होतं. हा. पण साच्याला वेळ लागत असेल बनवायला? साच्याला बनवायला वेळ नाही, जास्त नाही, 1 तासभर लागतो. 1 अच्छा. तासामध्ये एक मूर्ती निघते. आणि पीओपी ऐवजी काय काय ऑप्शन अजून यूज माती होतात? आहे, परत लगद्याचे आहे, कागदापासून बनवणारे. अच्छा, हा हा हा, आजकाल ते पण ते आहे. पण बरंच. अच्छा अच्छा, इको फ्रेंडली मध्ये ते जास्त. आता सध्या आपण तरी पीओपी आणि माती ओके हे दोनच option अच्छा, आपल्याकडे. तुमच्याकडे ते दोन आहेत. करोनामध्ये काही फरक पडला होता का दादा? फार फार फार. अच्छा, गव्हर्नमेंटने बी आपल्याला उंचीचं लिमिट घालून दिलं. हा हा, काय काय लोक म्हणजे जेवढे आपले मुंबईमध्ये होते ते बाहेर गेले, आणि जे होते त्यांना सुद्धा ही पूजा करू का नको, करू का नको, हा, असं थोडा डाऊट होता. लोक doubt होता. पाहुणे वगैरे. त्यावेळेला फार 50% सुद्धा हे झाले नव्हते. अच्छा अच्छा. आणि तुम्ही युजली किती दिवस आधी सुरुवात करता का वर्षभर हे चालू असतं? कसं असते, हे ओतकाम म्हणजे कच्च्या मूर्ती आम्ही दिवाळी झाल्याच्या नंतर बनवून ठेवतो. अच्छा अच्छा. दिवाळी झाली की जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सगळा कच्चा माल आमचा तयार असतो. अच्छा अच्छा. आणि नंतर मग आपण फिनिशिंगला याला त्याला घ्यायचं. मार्च एंडिंग पासून मग चालू. हा, सुरुवात तयारीला एकदम फायनल तयारी. हो, आणि जून पासून पेंटिंग चालू. किती टोटल स्टाफ किती आहे तुमच्याकडे? आमचा एक 5 जणांचा ग्रुप. अच्छा अच्छा. नाही, चांगले म्हणजे स्टाफ हो. म्हणण्यापेक्षा सगळे कलाकार हा. असणार. 5 हे जणांचा ग्रुप आहे. हा, असं कोणीही करू शकत म्हणजे नाही. ते काय फिनिशिंग करणं, हे करणं, ते करणं, बॉडी कलर मारणं, हे करणं, बरोबर. ते करत असतात. आणि जेव्हा एकदम जवळ येतो सण, हा, म्हणजे- त्यावेळेला कसं एकदम घाई गडबड, हा. काम जर पेंडिंग असेल तर त्याच्यासाठी ओव्हर टाईम करून ते करून घेणं. हा हा हा. असं हे असते. काय वेळेला बाबा लेट बुकिंग जर एखाद्याने सांगितलं हा गणपती मला पाहिजे, हा हा. तर त्याला भट्टी लावणे, सुकवणं, हे करणं, ते करणं, ते नाही, मस्त आहे. आणि तुम्हाला असा एखादा वेगळा अनुभव आला? तुम्ही एवढी वर्ष कधी स्वप्नात येणं किंवा असं काही होत असेल ना? कारण तुम्ही नेहमी ते करता. कधी नाही ते आहेच की. ते आता कसं असते, जसं जसं दिवस जवळ येतील तसे झोप सुद्धा लागत नाही. रात्रंदिवस. ते हा. कसं होईल आपलं बाबा, नियोजित काम आहे ते आपलं पूर्ण कसं होईल, काही विघ्न नाही आलं पाहिजे, हे नाही झालं पाहिजे. ते तर विघ्न अर्थाच तुम्ही काम करताय म्हटल्यावर विघ्न कमी यायचे चान्स काय असतात. आता निसर्ग आता बघा हा, पाऊस पाऊस. चालू आहे. हो हो. आणि या वेळेला आपल्याला गव्हर्नमेंटनी पीओपीची बंदी आणली होती, त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातलेच कारखाने बंद हा, होते. लेट झाला. बरोबर आहे. मग ते आता काय एवढं एका वर्षाचं प्रोडक्शन 1.5 महिन्यामध्ये होते का? नाही होऊ शकत. हो हो. मग त्याच्यामुळं आता रात्रंदिवस काम करायला लागते. कच्च्या मूर्ती आहे, त्याला सुकवायला लागतंय, फार त्रास होतो. काय आता या वर्षी मूर्तीची शॉर्टेज आहे ना. हा हा हा, त्यामुळे लेट मातीच्या मूर्ती झाल्यामुळे. आहेत. मातीच्या मूर्तीचा काही प्रॉब्लेम नव्हता, त्याचं काम आम्ही अगोदरच करून ठेवलेलं होतं. अच्छा अच्छा. पण ती सर्वांनाच मातीच्या मूर्ती नाही जमत. हो हो, वजन खूप असतं. वजन खूप असतं, मोडतोड होते. ज्यांना जे हँडल करायला जमतं तेच फक्त शाडूच्या मूर्ती यूज करतात. पीओपीच्या मूर्ती ज्याच्या घरी बाबांना लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ते त्यांना फार हे सांभाळायला सांभाळायला हे करायला लागतं. माती महाग आहे, वेळ लागतो मूर्तीला मातीच्या बनवायला. दादा, तुम्ही मोठ्या मूर्त्या पण बनवता, तर हायएस्ट हाईट किती आहे मोठ्या मूर्तीची? मंडळाच्या ज्या मूर्त्या आहेत की नाही, हा हा. ज्याप्रमाणे आपल्याला मंडळ ऑर्डर देतील त्या पद्धतीने कुणाला बाबा 12 फूट पाहिजे, 14 फूट पाहिजे, कुणाला 10 फूट पाहिजे. त्या पद्धतीने आपण यावर्षी हायएस्ट किती फुटाची बनवताय तुम्ही? आता फक्त माझ्याकडे 10 फुटाची आहे. अच्छा अच्छा. ती अजून मी आता उभी करायची आहे तिला अजून. ते ओके. हा, चालू आहे अजून तयारी. तिचं काम आता चालू करायचं आहे. ओके दादा, ओके. भाई साहब, आपका नाम? मेरा नाम विकास कुमार रवानी है। मैं झारखंड से बरदई बिशनपुर से आया हूँ। अच्छा, आप पॉलिश कर रहे हैं अभी? जी, पॉलिश करता हूँ। तो ये नॉर्मली एक मूर्ति पॉलिश फिनिश करने में कितना देर लगता है? नॉर्मल एक मूर्ति पॉलिश फिनिश करने में 1 से 1.5 घंटा लग जाते हैं। अच्छा, और आप कितने साल से कर रहे हैं यहाँ मैं पे? इधर 2009 में आया, लगभग मेरा 16 साल हो चुका है इधर। अरे वाह, बहुत बढ़िया, थैंक यू थैंक यू।
भाई आपका नाम क्या है? इशू नाम है इशू। ईशु। आप कितने साल से कर रहे हैं भाई? मेरा हो गया वही 6 साल। अच्छा। और पेंटिंग वगैरह भी कर लेते हैं? सब। व्हेरी गुड, व्हेरी गुड, बहुत बढिया. दादा अजून काय मॅसेज सगळ्यांसाठी गणपतीला? काय मेसेज काय आहे रावते खास? गणपती बाप्पा मोरया. मोरे. धन्यवाद दादा. हां